रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. आज घेतल्या भाकरी करायला. मला जास्त भाकरी जमत नाही. मी खाली कापड टाकून त्यावर थापून घेते आणि नंतर पातळ करते. थोड्या कामापुरत्या जमते. आणि इकडे तुरीचे दाणे काढून घेतले आणि खलबत्त्यात बारीक ठेचून घेतली. खलबत्त्यात ती भाजी छान होते चवीला आणि थोडी वेगळी लागते मिक्सरपेक्षा. आणि भाजीसुद्धा करून घेतली. आणि बीटचे पराठे गरमागरम छान लागते चवीला. त्यामध्ये बीटचा लालसरपणा किंवा थोडा कडवटपणा कमी करण्यासाठी 2 चम्मच दही टाकायचं. त्यामुळे चवीलासुद्धा छान लागते. आणि माझं संक्रांत तलाव जवळच येत आहे, तर संक्रांतीसाठी मी माझ्या बांगड्याचं कलेक्शन तुम्हाला दाखवत आहे. माझ्याकडे इतके सर्व बांगड्या आहे, बघू शकता. जास्त करून मी कडे वापरते, स्टोनचे आणि मोत्याचे कडे. हिरव्या पैठणीवर हे कडे आणि हिरव्या बांगड्या खूप सुंदर लुक येते. आणि त्या बांगड्याचा सट केला की बघू शकता हात किती सुंदर दिसतो तो. कोणत्याही साडीवर कोणत्याही बांगड्या घालण्यापेक्षा हिरव्या बांगड्या घालायच्या, खूप सुंदर दिसते. आणि त्या हिरव्या बांगड्या उठूनसुद्धा दिसते. मी जास्त करून हिरव्याच बांगड्या घालते. जास्त कडे किंवा हिरव्या बांगड्या आणि हिरव्या पैठणीवर संक्रांतीमध्ये हे मोत्याचे नेकलेस एकच नंबर तयारी आणि लूक येतो. यावर कानातले सुद्धा आहे, छान आहे. आणि असा सट घातला आणि हिरवी पैठणी बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते. आणि हे जे प्लॅस्टिकचे डबे आहे, ही मागच्या संक्रांतीला मी वानात दिले होते. 2 डबे उरले, तर त्यामध्ये मी माझं बांगड्याचं कलेक्शन भरून ठेवलं. हे मोत्याचं नेकलेस 100 रुपयाला मी घेतलं होतं. कोणते ग्रीन साडीवर किंवा धडीकाठाच्या साडीवर छान दिसतं. तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या ज्वेलरीचं सुद्धा मी कलेक्शन घेऊन येईल. व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला या बांगड्याचा सेट आवडतो का आणि यामधल्या तुम्हाला कोणत्या बांगड्या आवडल्या ते. ह्या खूप सुंदर दिसते आणि त्यामध्ये हिरव्या बांगड्यामध्ये आजूबाजूला लावला की सटसुद्धा छान उठून येतो. जास्त करून कडेच आहे माझ्याकडे आणि हा वैष्णोदेवीवरून घेतल्या होत्या. आणि असं आहे माझ्याकडे बांगड्या. त्यामध्ये थोड्या एक कडं फुटलं आणि एक कडं राहिलं अशा बांगड्या मी पूर्ण काढून घेते आणि सट लावून घेते व्यवस्थित. कड्यामध्ये जास्त करून धूळ बसतं, तर पॅकबंद डब्यामध्ये ठेवलं की छान व्यवस्थित राहते. आणि त्या राजस्थानी टाईप असं छान दिसते, ड्रेसवर सुद्धा छान दिसते. मला जास्त करून हाच सट आवडतो आणि मी नेहमी हाच बांगड्या घालते. आपल्याकडे जास्त बांगड्या नसेल तर साडीचा कलरनुसार न घालता ज्या कलरचं ब्लाऊज आहे त्या कलरच्या बांगड्या वेअर करायच्या, खूप सुंदर लुक येते. पूर्ण बांगड्या मी पुसून घेतल्या आणि छान डब्यामध्ये पॅक करून ठेवल्या. या डब्याला असं स्टँडसुद्धा आहे, म्हणजे ते असं खाली उभं राहतं आणि असं सुद्धा राहतं आणि उभंसुद्धा राहतं. मी पूर्ण भरून घेतल्या छान कडे. त्यावर धूळ बसू नये म्हणून मी ज्या बांगड्या जास्त वापरत नाही त्या पॉलिथिनमध्ये पॅक केल्या आणि ज्या बेकार आहेत त्या बांगड्या मी साईडला काढल्या आणि धाग्याने बांधून ठेवून दिल्या. असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझं बांगड्याचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओ